राजमाता जिजाऊसाहेब, मावळची शूर वीरांगना सरसेनापती उमाबाई दाभाडे साहेब, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, मेरी झाशी नाही दूंगी हे शेवटच्या श्वासापर्यंत इंग्रजांशी लढत बोलणाऱ्या राणी लक्ष्मीबाई, डॉक्टर आनंदी जोशी, रमाबाई आंबेडकर, संत सिंधुताई सपकाळ, संत बहिणाबाई चौधरी, कान कोकिळा, लता मंगेशकर या सर्व कर्तबगार महिलांच्या विचारांना या ठिकाणी विनम्र अभिवादन करते. आज या ठिकाणी महिला दिनानिमित्त इनरवी क्लब तळेगाव दाभाडे आणि डॉक्टर विजय डायग्नोस्टिक सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने सन्मान, स्त्री शक्ती सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. त्यानिमित्त उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर, सर्व सन्मानित आणि माझ्यासमोर बसलेले सर्व सावित्रीच्या लेकी, या ठिकाणी तो सन्मान होत आहे. या सन्मानासाठी पात्र असलेल्या शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक, सामाजिक, कला आणि क्रीडा या क्षेत्रातल्या सर्व मान्यवर, हे ज्या मान्यवर आहेत त्या आपल्या महिला दिनाच्या कार्यक्रम सांभाळणारे आहेत. आपण म्हणतो की तिच्या हाती पाळण्याची दोरी हीच जगाचा उद्धार करी. मुलगी शिकली, प्रगती झाली. आता या सर्व संकल्पविरहित झालेल्या आहेत. जिवंत उदाहरण म्हणजे आजचा जो सन्मान आहे, शैक्षणिक, साहित्यिक, कला, क्रीडा आणि संपूर्ण या उदाहरण म्हणजेच तुम्ही आहात. आणि खरंच या संकल्पना तुम्ही सगळ्यांनी त्या कालबाह्य केलेल्या आहेत. याचा मला महिला म्हणून अभिमान वाटतो. आपल्या महाराष्ट्राला लाभलेल्या पहिल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रताई पवार या पहिल्या महिला आहेत. त्याचबरोबर त्या राष्ट्रवादी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. याचा आपल्या सर्वांना अभिमान वाटतो. समता, ममता आणि जयललिता या त्यांच्या राज्याच्या मुख्यमंत्री झाल्या. पण दुर्दैवाने आपल्या महाराष्ट्राला अजून महिला मुख्यमंत्री लाभलेल्या नाही. समता, ममता आणि जयललिता या त्यांच्या राज्याच्या मुख्यमंत्री झाल्या. पण दुर्दैवाने आपल्या महाराष्ट्राला अजून महिला मुख्यमंत्री लाभलेल्या नाहीत. आणि ते आपले स्वप्न सुनेत्रताईंच्या रूपाने पूर्ण होईल असा विश्वास मला वाटतो आणि या ठिकाणी सर्वांना देते. महिला दिनाचं आपण या ठिकाणी जो दरवर्षी साजरा करतो जागतिक महिला दिन, मला वाटतं शैक्षणिक, साहित्यिक, आर्थिक, आरोग्य, मानसिक सर्व दृष्टीने महिला आता परिपूर्ण झालेल्या मला पाहायला मिळत आहेत. आणि कोणतेही क्षेत्र असू दे, महिला त्या ठिकाणी ठाम उभ्या आहेत. त्या क्षेत्रात पुरुषांचं वर्चस्व आहे, या ठिकाणी सुद्धा महिला भक्कमपणे उभ्या आहेत. हेच जागतिक महिला दिनाचं सार्थक आहे असं मला वाटते. आणि तुम्हा सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि थांबते. कारण माझ्यापेक्षा